नमस्कार, मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते आणि आज देखील आपण सुंदर डिझाईन तयार करणार आहोत। त्याकरिता इथे बॅक पार्ट कट केलेला आहे, ज्याची पूर्ण उंची आलेली आहे 13 इंच, शोल्डर आलेले आहे 4.75 इंच, आर्म होल आलेला आहे 5 इंच, छाती आलेली आहे 7.5 इंच आणि इथे कंबर बॅक डाट मिळून ती आलेली आहे 8 इंच। आता इथे वरच्या बाजूला आपण आपल्या गळ्याची मार्किंग करूयात। तर इथे मला माझे रेडी शोल्डर 2 इंच हवेत, म्हणून मी अर्धा इंच मार्जिनचा घेऊन 2.5 इंचावरती एक मार्क केलं। त्यानंतर टेपला त्याच पॉईंटवरती ठेवून घेऊन खालच्या बाजूला जी माझी गळ्याची उंची आहे ती इथे मी 8.5 इंच घेतलीये आणि जी खालची गळ्याची रुंदी आहे ती इथे मी 2.5 इंच घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे इथे तुम्हाला एक बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे। तुम्ही मात्र तुमच्या अकॉर्डिंगलीच गळ्याची उंची आणि रुंदी घ्या। त्यानंतर आता आपण नॉर्मली जसा मटक्या गळ्याचा आकार ड्रॉ करून घेतो ना, सेम तुम्हाला इथे देखील मटक्या गळ्याचा आकार अगदी व्यवस्थितरित्या ड्रॉ करून घ्यायचा आहे। त्यानंतर बॅक पार्टला ओपन करून व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे पुन्हा फोल्ड करून असं हाताने थोडंसं टॅप करून घ्या, म्हणजेच थापून घ्या, जेणेकरून आपली या साईडची डिझाईन त्याच्या समोरच्या बाजूवरती देखील ट्रेस होऊन म्हणजेच उमटून येईल। त्यानंतर इथे मी अस्तर आणि मेन फॅब्रिक घेऊन दोघांनाही अशा पद्धतीने राईट साईडवर राईट साईड म्हणजेच बरोबरीच्या बाजूवरती बरोबरीची बाजू ठेवून घेतलेली आहे। आता इथे आपण जसा गळ्याचा आकार ड्रॉ केला आहे अगदी त्यालाच फॉलो करत तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे संपूर्ण गळ्याची स्टिचिंग अगदी व्यवस्थितरित्या कंप्लीट करून घ्यायची आहे। आणि इथे जर तुम्ही व्हिडिओ काळजीपूर्वक पाहत असाल तर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की मी गळ्याच्या मध्यभागावरती त्याला बॉल पॉईंट पिन्स लावून पिन्सने सिक्युअर करून घेतलेला आहे, जेणेकरून जेव्हा आपण हा आपला गळ्याचा आकार स्टिच करू ना तेव्हा आपलं कापड इकडे तिकडे हलणार नाही आणि आपण जसा तो आकार ड्रॉ केला आहे अगदी तो तसा स्टिच केला जाईल। त्यानंतर इथे कमरेच्या बाजूला तुम्हाला अर्धा इंच मार्जिन घेऊन सरळ स्टिच करून घ्यायचं आहे। इथे आपण अशा पद्धतीने स्टिच केल्यानंतर सेपरेटली आपल्याला कमरपट्टी शेवटी स्टिच करावी लागते, तर त्याची इथे गरज लागणार नाही। त्यानंतर हे जे कमरेच्या बाजूला एक्स्ट्रा कापड दिसतंय ना त्याला इथे तुम्हाला कट करून घ्यायचं आहे। आता इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे संपूर्ण गळ्याच्या आतील बाजूस थोडंसं जास्तीचं कापड ठेवून त्याची कटिंग अगदी व्यवस्थितरित्या कंप्लीट करून घ्यायची आहे। त्यानंतर आपण येथे गळ्याच्या आतल्या बाजूला जे जास्तीचं कापड ठेवलं होतं ना त्याच कापडावरती आपल्याला छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत। फक्त कट्स देत असताना तुमचे कट्स त्या शिलाईवरती जाणार नाही याची काळजी घ्या, नाहीतर आपला गळ्याचाच आकार कट होईल। त्यानंतर इथे हा जो गॅप तयार झाला आहे ना त्याच गॅपमधून हाताला पास करून या बॅक पार्टला सरळ बाजूस व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे पलटी करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे आपल्याला संपूर्ण गळ्याभोवती टॉप स्टिच देऊन घ्यायचे आहे। इथे तुम्हाला जास्ती काहीच करायचं नाही आहे, जसा आपल्या गळ्याचा आकार दिसतोय त्याच आकाराला अगदी फॉलो करत त्या संपूर्ण गळ्याभोवती व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे इथे तुम्हाला त्याला स्टिच करून घ्यायचं आहे। आता इथे तुम्हाला कमरेच्या बाजूवरती देखील टॉप स्टिच देऊन घ्यायचे आहे। इथे देखील तुम्हाला जास्ती काहीच करायचं नाही आहे, सरळ अगदी शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे स्टिच करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता इथे तुम्हाला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना चारही बाजूने स्टिच करून घ्यायचे आहेत। आता इथे आपल्याला हे जे जास्तीचं कापड दिसतंय ना त्याला अगदी व्यवस्थितरित्या व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे इथे तुम्हाला कट करून घ्यायचं आहे। आता इथे हे जे आपले दोन्ही साईडचे बॅक डाट आहेत ना त्याला स्टिच करून रेडी करून घ्यायचं आहे। इथे मी तुम्हाला एकच बॅक डाट स्टिच करून दाखवतेय, सेम तुम्हाला याच पद्धतीने दुसऱ्या बाजूचा देखील बॅक डाट स्टिच करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे तुम्हाला गळ्याच्या खालच्या बाजूला असा थोडासा कव आकार म्हणजेच गोलवा आकार ड्रॉ करून घ्यायचा आहे। तो तुम्हाला आत्ता ठळकपणे दिसून येत नसेल तर त्यावरती मी लेसला स्टिच केल्यानंतर त्याचा आकार तुमच्या तो नंतर क्लिअरली लक्षात येईल। तर इथे बघा मी गोल्डन कलरची सिंपल अशी लेस घेतलेली आहे आणि तिला या गळ्याच्या कडावरती ठेवून घेऊन आपण हा जो आकार ड्रॉ केला होता ना कव आकार तिथपर्यंत त्याला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे स्टिच करून घ्यायचं आहे। आणि जर तुम्हाला नवीन शिकणारे असाल तर थोडंसं त्या आकाराच्या बाहेरच्या बाजूला कट करा, कारण की जर ही लेस कमी पडली तर ती फार घाण दिसेल आणि जर एक्स्ट्रा झाली तर ती आपल्याला शेवटी कट करता येईल। त्यानंतर इथे मी सेम तीच लेस घेतलेली आहे आणि या दोन्ही लेसच्या मध्ये थोडासा गॅप ठेवलेला आहे आणि पुन्हा ही जी सेकंडवाली लेस आहे ना म्हणजेच दुसरीवाली
त्या लेसला देखील तुम्हाला आपला जो हा कर्व आकार ड्रॉ केला होता ना खालच्या बाजूला, तिथपर्यंत स्टिच करून घ्यायचा आहे। त्यानंतर आता इथे मी सेम तीच लेस घेऊन अलीकडच्या बाजूला गळ्याच्या कडावरती घेऊन तिला स्टिच करून घेते आणि या लेसला स्टिच करत असताना खालच्या बाजूला आपण जो कर्व आकार ड्रॉ केला आहे ना, त्यावरती स्टिच करून घ्यायचा आहे, अगदी व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे। आपल्यापैकी खूप जण व्हिडिओज पाहतात परंतु चॅनेलला सबस्क्राईब करत नाहीत, तर प्लीज असं नका करत जाऊ, चॅनेलला देखील सबस्क्राईब करत जावा। काय होतं ना, मला देखील समजत जाईल की हां, मी जे व्हिडिओज बनवते ते तुम्हा सर्वांना आवडत आहेत आणि तुमच्या उपयोगात देखील येत आहेत। आणि जर अशीच सबस्क्रायबरची संख्या वाढत राहिली तर मला देखील एक नवीन उमेद मिळते आणि त्याच नव्या उमेदीत मला तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओज बनवण्याची प्रेरणा देखील मिळत राहते। तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा। त्यानंतर इथे कमरेच्या बाजूवरती देखील आपल्याला सरळ व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे या लेसला अगदी शेवटपर्यंत तुम्हाला स्टिच करून घ्यायचं आहे। आणि बघा, ही डिझाईन तयार करायला देखील खूप सोप्या पद्धतीने आहे आणि दिसायला देखील तुम्हाला शेवटी त्याचा लुक समजेल, खूप सुंदर असा तयार झालेला आहे। व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। आणि तुम्ही आणखीन चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा।